नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. सुप्रीम कोर्टाचा आत्ताच फैसला आलेला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी आज होती त्यात युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, पण निर्णय मात्र राखून ठेवण्यात आलेला आहे. अजूनही सीबीआयचा फैसला हा सुप्रीम कोर्टानं केलेला नाहीये. या प्रकरणामध्ये म्हणजेच सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी लागू करायची किंवा नाही याबाबतचा जो अंतिम फैसला आहे तो सुप्रीम कोर्टानं जाहीर केलेला नाही. निर्णय हा राखून ठेवलेला आहे. पण या सुनावणीनिमित्त राज्य सरकारनं सीबीआय चौकशीला विरोध केलेला आहे. एवढंच नाही तर बिहार पोलिसांचा तपास आणि सीबीआय चौकशीची मागणी ही राजकीय हेतूनं प्रेरित आहे असंही महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचा जो तपास अहवाल आहे तो सुप्रीम कोर्टात सादर झालेला आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस सुशांत सिंग राजपूत यानं आत्महत्याच केली या निष्कर्षावरती ठाम आहेत. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे की सीबीआय चौकशी केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही मान्य केलेली आहे. बिहार सरकारनं जी विनंती सीबीआय चौकशीची या प्रकरणामध्ये केली होती ती शिफारस मान्य केलेली आहे. आजही सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं हे स्पष्ट केलेलं आहे की होय, या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी लागायला हवी, लावली गेली पाहिजे. पण महाराष्ट्र सरकार मात्र त्याला विरोध करते आहे आणि म्हणूनच कदाचित सुप्रीम कोर्टानं युक्तिवाद पूर्ण झाल्यावरती अंतिम फैसला किंवा निर्णय हा राखून ठेवलेला आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साटम आहेत. काँग्रेसचे आक्रमक प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत. याशिवाय आपल्यासोबत सुप्रीम कोर्टामध्ये राज्याचे माजी मुख्य सरकारी वकील ॲडव्होकेट निशांत कातणेश्वरकर हे सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत पत्रकार अभ्यासक केतन वैद्य सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच अमित साटम यांच्याकडे जातोय, पण त्याआधी मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात ज्या घडामोडी घडल्या त्याचा नेमका अर्थ काय असू शकतो यासाठी मी दिल्लीला जातोय. आपल्यासोबत ॲडव्होकेट निशांत कातणेश्वरकर आहेत, जे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सरकारी वकील होते, माजी आहेत. ॲडव्होकेट निशांत, हाच एक प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टात युक्तिवाद पूर्ण झालेला आहे पण निर्णय राखून ठेवलेला आहे. केंद्र सरकार सीबीआय चौकशीवरती ठाम आहे. इथनं पुढं काय होऊ शकतं? कारण आता सुप्रीम कोर्टानं पुढची तारीख कोणती दिली आहे ते कळलेलं नाही, पण निर्णय काही राखून जो ठेवलेला आहे त्यामुळे सीबीआयनं आधीच FIR दाखल केलेला आहे. सीबीआय चौकशी सुरू करू शकतं का? मुंबई पोलिसांच्या तपासाचं काय? ते तपास सुरू ठेवू शकतात की थांबवू शकतात? कारण जोवर अंतिम निर्णय येणार नाही तोवर स्टेटस को कसा मेंटेन होईल? असं आहे की आज सगळ्या पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला सर्वोच्च न्यायालयाने आणि निकाल राखून ठेवलाय. आता प्रश्न राहिला, हे जे ट्रान्सफर पिटिशन होतं, पाटण्याला जी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट रजिस्टर झाली आहे याचं मुंबईला ट्रान्सफर करायचं की नाही हा विषय होता. हे पिटिशन होतं सेक्शन 406 CRPC खाली. ॲक्च्युली सेक्शन सांगतं की कोणती केस किंवा अपील जर असेल तर ती सुप्रीम कोर्ट एका हायकोर्टाच्या सबऑर्डिनेट कोर्टाकडून दुसऱ्या हायकोर्टाच्या सबऑर्डिनेट कोर्टाकडे पाठवू शकतं. पण या पर्टिक्युलर केसमध्ये सीबीआयकडे ऑलरेडी पाटणा बिहारची जी कंप्लेंट आहे ती ट्रान्सफर झाली आहे. त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुद्धा टेक ओव्हर केलेलं आहे. आता दिल्ली पोलीस स्पेशल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट जो आहे याच्या सेक्शन 6 नुसार जोपर्यंत सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार जोपर्यंत कन्सेंट देणार नाही, मान्यता देणार नाही, तोपर्यंत सीबीआय त्यांची चौकशी किंवा त्यांचा तपास हा सुरू करू शकत नाही. त्याला एक रायडर सुद्धा आहे. जर एखादी अफेक्टेड पार्टी जर उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात गेली आणि त्यांनी जर तशा निर्देश मागितले तर तसे निर्देश कोर्ट देऊ शकतं सरकारला की तुम्ही यांना तपासाला मान्यता द्या म्हणून. आता राहिला प्रश्न
निकाल राखून ठेवलेला आहे. 2 दिवसाच्या आत सगळ्या पार्टीजला त्यांचे लेखी उत्तर द्यायचं आहे आणि त्यानंतर कोर्टाचा फैसला येईल. आता संपूर्ण प्रकरणामध्ये स्थगितीचा आदेश कुठेही नाहीये, पण कन्सेंट नसल्यामुळे आजच्या घडीला सीबीआय तपास करू शकत नाही. मला असं वाटतं की सध्या ॲज इट इज जी पोझिशन आहे ती तशीच राहील, कारण मुंबई पोलिसांची जी 174 खालची एन्क्वायरी आहे ती सुद्धा तशीच थांबलेली आहे. कदाचित सगळ्या पार्टीज सध्या यथास्थिती ठेवून निकाल आल्यानंतर काय ते पुढची स्टेप्स घेतील. ठीक आहे. आपल्यासोबत अमित साटम आहेत, भाजपचे आमदार आहेत. अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा प्रसार माध्यमांमध्ये पाठपुरावा करतायत. अमित साटम, सुप्रीम कोर्टानं अजूनही सीबीआय चौकशी लावावी असा कुठला फैसला घेतलेला नाही आहे. मुंबई पोलिसांचा तपास जारी आहे. उलट त्यांनी आपला तपासणी अहवाल हा सुप्रीम कोर्टात सादर केलेला आहे. तिथंही मुंबई पोलिसांनी हेच सांगितलेलं आहे की आम्ही योग्य दिशेनं आणि प्रोफेशनली या प्रकरणाचा तपास करतो आहोत. सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्याच आहे, त्यावर सुद्धा मुंबई पोलीस ठाम आहेत. अमित साटम, अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला नाही, तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने सीबीआयला रिस्ट्रेन ही केलेलं नाही, किंवा सेंटरनी जे सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं की आम्ही याचा तपास सीबीआयच्या मार्फत करण्याचं नोटिफिकेशन 2 दिवसामध्ये काढू, त्याच्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा सेंटरला सुप्रीम कोर्टाने रिस्ट्रेन केलेलं नाही. याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की 58 दिवसानंतर सुद्धा मुंबई पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कुठलीही अजूनपर्यंत FIR सुद्धा नोंदवलेली नाहीये. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे महाराष्ट्र शासनाने जे ऍफिडेव्हिट बँड्रा पोलीस स्टेशनच्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरच्या नावाने जे दिलेलं आहे ते पूर्ण ऍफिडेव्हिट 22 पानांचं मी वाचलेलं आहे. त्या 22 पानांमध्ये 16 ते 18 पानं ही फक्त ज्युरिस्डिक्शन वरती आहे. आणि त्यामुळे त्यांनी गेल्या 58 दिवसांमध्ये काय तपास केला, त्यांनी 56 लोकांची स्टेटमेंट घेतली असं माध्यमांमधून सांगतायत, परंतु 56 लोकांची स्टेटमेंट घेतली, त्या स्टेटमेंटमध्ये काय निष्पन्न झालं, त्यांचं त्याच्यामधलं काय कन्क्लुजन आहे, त्यांचा तपास कुठल्या दिशेने केलेला आहे, कुठल्या दिशेने तपास केल्यामुळे ते या लॉजिकल कन्क्लुजनला आलेले आहेत की ही आत्महत्या आहे, तर त्या लॉजिकल कन्क्लुजनला येण्यासाठी कुठले कुठले स्टेप्स त्यांनी घेतलेले आहेत किंवा काय कुठल्या स्टेप्सनी तो तपास झालेला आहे याच्याबद्दल काहीही सुप्रीम कोर्टाला दिलेल्या ऍफिडेव्हिट मध्ये दिलेलं नाहीये. दुसरा मुद्दा, ते ऍफिडेव्हिट जे बँड्रा पोलीस स्टेशनच्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर बेळणेकर यांच्या नावाचं जे सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट झालेलं आहे, त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 25 मध्ये ते असं म्हणतात की त्यांनी हे एक्सप्लेनेशन दिलं आहे की बिहार पोलिसांच्या IPS ऑफिसरला महानगरपालिकेने क्वारंटाईन का केलं. आता बँड्रा पोलीस स्टेशनच्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरचा हा ज्युरिस्डिक्शनच नाहीये की मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्यांनी स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टामध्ये द्यावं. त्याच्यानंतर त्यांनी अनेक वेळा असे काही रेफरन्सेस केलेले आहेत की दिस केस कॅनॉट बी ट्रान्सफर्ड ॲज पर व्हिम्स अँड फॅन्सीज ऑफ द कन्सर्न. आणि त्यामुळे सुशांत जो विक्टिम आहे त्याच्या फॅमिलीच्या बद्दलही अनेक प्रकारचे असे डिरोगेटरी रेफरन्सेस त्या ऍफिडेव्हिट मध्ये करण्यात आलेले आहेत. खरं तर माझं असं म्हणणं आहे की मुंबई पोलिसांनी कोणतीही FIR रजिस्टर केली नाही. मुंबई पोलिसांचं वारंवार असं म्हणणं आहे की ही आत्महत्या आहे असं त्यांनी सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट मध्ये म्हटलेलं नाहीये, पण प्रसार माध्यमांमध्ये म्हणतायत. आणि अजून एक मुद्दा असा आहे की रिया चक्रवर्तीचं म्हणणं आणि त्यांचा जो काही युक्तिवाद आहे आणि मुंबई पोलिसांचं म्हणणं आणि मुंबई पोलिसांचा जो युक्तिवाद आहे, त्या दोन्ही युक्तिवाद पॅरलल चालतात. आणि आपल्याला हे नोट करावं लागेल की सीबीआयने जी FIR नोंदवलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये, त्याच्यामध्ये अॅक्युज नंबर 1 ह्या रिया चक्रवर्ती आहेत, अॅक्युज नंबर 2 शौविक चक्रवर्ती, अॅक्युज नंबर 3 इंद्रजित चक्रवर्ती, अॅक्युज नंबर 4 संध्या चक्रवर्ती, अॅक्युज नंबर 5 अननोन पर्सन अँड अदर्स आणि श्रुती मोदी. अशा प्रकारे जी अॅक्युज नंबर 1 आहे तिच्या युक्तिवादाशी पॅरलल युक्तिवाद हा मुंबई पोलिसांचा आहे आणि तिच्या म्हणण्याचं पॅरलल म्हणणं हे मुंबई पोलिसांचं. त्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी संशय निर्माण होतो. आणि त्या व्हिक्टिमच्या फॅमिलीचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी अधिकार आहे. आणि जर व्हिक्टिमच्या फॅमिलीला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय, कुठेतरी काहीतरी चुकीचं होत आहे आणि याच्यामध्ये फ्री अँड फेअर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, त्यामुळे वन ऑफ द पार्टीज इन सुप्रीम कोर्ट इज ऑल्सो द फॅमिली ऑफ सुशांत सिंग राजपूत. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सीबीआयच्या मार्फत
की हा तपास झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर व्हिक्टिमच्या फॅमिलीला असं वाटतंय की याच्यामध्ये कुठेतरी फ्री अँड फेअर इन्व्हेस्टिगेशन सीबीआयच्या मार्फत झालं पाहिजे, तर मला असं वाटतं की फ्री अँड फेअर इन्व्हेस्टिगेशन होण्यासाठी कोणीही विरोध करण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, मुंबई पोलिसांनी आपला तपास केला, मुंबई पोलीस एका लॉजिकल कन्क्लुजनला आले. अजून त्यांनी तसं म्हटलेलं नाही सुप्रीम कोर्टात, पण असं ते माध्यमांमध्ये म्हणतायत. मग सीबीआयला तपास करू द्या, सीबीआयच्या तपासामध्ये काय निष्पन्न होते पाहूया ना. याच्यामध्ये कोणाला काही घाबरायची काही ठीक आहे, कोणाला काही घाबरायची गरज नाहीये. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, असं भाजपचं म्हणणं आहे. अतुल लोंढे, सीबीआय तपासाला राज्य सरकारचा विरोध आहे. किंबहुना राज्य सरकारनं कॅव्हेटही दाखल केला होता की सुप्रीम कोर्टामध्ये जर का केंद्र सरकारनं असं सांगितलं की होय सीबीआय चौकशी आम्ही लावतो, तर आपला कॅव्हेट असू देत की आम्हाला विचारल्याशिवाय कुठल्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टाने येऊ नये. आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा ते ऐकलं. आणि आज सुप्रीम कोर्टानं दोन्ही युक्तिवाद, दोन्ही बाजूंचे वेळप्रसंगी जेवढ्या काही बाजू आहेत त्या सर्व पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि निर्णय राखून ठेवलेला आहे. अजूनही राज्य सरकार, मुंबई पोलीस सीबीआयकडं केस ट्रान्सफर होऊ नये याच मताचे आहेत की उद्या जर का सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की सीबीआय चौकशी लावा, तर राज्य सरकार विरोध करणार नाही. असं आहे आशिष की सुप्रीम कोर्टाचा निर्णय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत याच्यामध्ये खूप असं आपण जज असल्यासारखं मी तरी बोलणार नाही. आणि नोबडी इज कॉम्पिटंट अथॉरिटी इन्क्लूड हुसो एव्हर म्हणजे हू इज सिटिंग ओव्हर हिअर इन द कॅपॅसिटी ऑफ सॉलिसिटर, इन द कॅपॅसिटी ऑफ ॲडव्होकेट और इन द कॅपॅसिटी ऑफ रिटायर्ड पोलीस ऑफिसर. नोबडी इज कॉम्पिटंट. करेल सुप्रीम कोर्ट काय निर्णय आहे त्याचा, कोणी बोलू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू. मला असं वाटतं नाही 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 कोणी त्याच्यावर जजमेंट देऊ शकत नाही. जजमेंट देऊ शकत नाही असं मी म्हटलं. एक लक्षात घ्या तुम्ही, नोबडी इज कॉम्पिटंट म्हणजे सुप्रीम कोर्टापेक्षा कॉम्पिटंट दुसरं कोणी नाही आहे. नंबर एक. नंबर दोन, आता त्याच्यामध्ये खूप चर्चा झालेल्या आहे. ईडीमधनं पण अशी माहिती येते, ईडी पण मीडियाला माहिती देते आहे. का देते मला माहिती नाही, पण ईडीआय पण सांगते की 15 करोड वगैरे असे काही त्या रिया चक्रवर्तीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले नाही आहे. आपल्याला काय त्याच्याशी देणं घेणं आहे. असं पण कोर्टामध्ये आज झालं की पटण्यामधला जो FIR आहे तो तिच्या सुशांत सिंगच्या वडिलांचा नाही आहे, तो एका वकिलांचा आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चा झाल्या की 0 FIRची जी प्रोसिजर आहे CRPC प्रमाणे, त्याप्रमाणे तो FIR तिथे मुंबईला ट्रान्सफर झाला पाहिजे नव्हता. या सगळ्या गोष्टी झाल्या आहे ना. 40 दिवसानंतर बिहारनी काय केलं, बिहारमध्ये नितीश कुमारांनी काय याच्यामध्ये राजकारण करत आहे त्याच्यावरही चर्चा झाली. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे सबज्युडिस आहे. आता ज्याला कोणाला रिटर्न सबमिशन, ज्याला कोणाला असं वाटतं की मी खूप कॉम्पिटंट आहे, मला खूप ही केस कळते, मला खूप याच्यातलं सगळं माहिती आहे, बरं कोणालाच कळत नाहीये, सगळे आपण हे मान्य करूया की प्रत्येकाला काही ना काही बोलायचं आहे. तुम्ही पण तसंच बोला. असं आहे आशिष की मी आता ही 6वी डिबेट करतोय तुमच्यासोबत बसून. जेव्हा बीजेपी तुम्हाला बोलायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. मदत बोलत नाही. अतुल लोंढे, तुम्हाला जर काही युक्तिवाद करायचा नसेल तर आमची हरकत नाहीये, आम्ही दुसऱ्याकडे जातो. बोलवलं कशाला मला? मग तेच तुम्हाला सांगतोय. मग तुम्ही 10 वेळा का ऐकवताय की नोबडी इज कॉम्पिटंट, नोबडी इज कॉमेंटिंग, नोबडी इज आर्ग्युइंग? व्हाय यू सेइंग दिस? Only because Supreme Court is competent authority and everything is submitted in the Supreme Court. होय ना. तर मग सुप्रीम कोर्टामध्ये जे होईल ते होईल, पण या प्रकरणावर चर्चाच करू नका. हा जो अट्टहास आहे आणि आमचंच फक्त ऐकून घ्या, याला चॅलेंज आहे. नाही 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 आशिष, तुम्ही माझं ऐकून घेत नाही, याला चॅलेंज आहे. ठीक आहे, मी असं समजतो की लोकशाहीमध्ये मतांतर डिबेट झाले पाहिजेत. आपण काय सुप्रीम कोर्टाच्या अँबिट मध्ये चर्चा करत नाही आहोत. झाले पाहिजे ना. आपण इन द अँबिट ऑफ डेमोक्रेसी आउटसाइड सुप्रीम कोर्ट चर्चा करतोय. ऐका मला. तर सुप्रीम कोर्टामध्ये ह्या पण चर्चा झालेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्ट याच्यावर जो काही निर्णय दिला, अजून कोणाला असं वाटत असेल की याच्यामध्ये काही आहे तर रिटर्न सबमिशनसाठी सुद्धा सुप्रीम कोर्टाने वेळ ठेवलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट जे आहे ते बोलेल. आमचा मुद्दा एवढाच आहे महाविकास आघाडी सरकारचा की बॉम्बे पोलीस जी आहे, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस जी आहे ती कॉम्पिटंट आहे. महाराष्ट्र पोलीस ही आमची पोलीस आहे. आम्ही सरकार म्हणून आमच्या पोलिसाच्याच तपासावर कसं काय ऑब्जेक्शन घ्यायचं, असं योग्य आहे का?
की आपल्याच पोलिसांवर आपण ऑब्जेक्शन घ्यायचं की तुम्ही कॉम्पिटंट नाही आहे. आम्हाला असं वाटतं की आमचे पोलीस कॉम्पिटंट आहे आणि ते योग्य पद्धतीनं त्याचा तपास करत आहेत. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे अथॉरिटी आहे सुप्रीम कोर्ट की त्यांच्यासमोर म्हणणं जे आहे ते आमच्या पोलिसांचं, महाराष्ट्र सरकारचं म्हणणं जे आहे ते तिथे मांडलेलं आहे. आता याच्यामध्ये तपासामध्ये जर काही कमी जास्त असेल किंवा तपासामध्ये काही कमतरता असेल किंवा असं का नाही केलं हे सुप्रीम कोर्ट विचारेल ना. हे सुप्रीम कोर्ट विचारेल ना. माझं एवढंच म्हणणं आहे की दुसऱ्यांनी कशाला सुप्रीम कोर्ट बनायचं. आता सुप्रीम कोर्टमध्ये सगळं म्हणणं मांडल्यानंतर ही आम्ही म्हटलं का सुप्रीम कोर्टला की तुम्ही आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही नंतर मांडतो. मांडलं ना आम्ही आता. ठीक आहे ना. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊनच आपण ही चर्चा करतोय. पण सुप्रीम कोर्टानं जेव्हा निकालच राखून ठेवलेला आहे तेव्हा आपल्याला चर्चा करायला वाव आहे. चर्चा करतोय ना मी, पण तुम्ही मला आज विचारताय की सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं तर तुम्ही काय करणार, तसं म्हटलं तर काय करणार. हो, कोर्ट बघे त्यावेळेस मी एक अझम्पशन तुमच्या समोर मांडतोय की सुप्रीम कोर्टानं उद्या सीबीआय चौकशी लावली तर मग महाराष्ट्र सरकारची भूमिका काय असेल. कारण मुंबई महापालिकेच्या महापौर असं म्हणाल्या की सीबीआयचं पथक जर का मुंबईत आलं तर त्यांना आम्ही क्वारंटाईन करू. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. मुंबईच्या प्रथम नागरिक असं म्हणाल्या. आणि आमची जी माहिती आहे या केससाठी सीबीआयनं जे पथक कॉन्स्टिट्यूट केलं आहे, गठीत केलेलं आहे, त्यामध्ये गुजरातचे ऑफिसर्स आहेत, त्यांना उद्या क्वारंटाईन केलं जाईल, जसं बिहारचे IPS नोडल ऑफिसर विनय तिवारी यांना केलं गेलं. म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. असं आहे आशिष की आताच सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारे जे ॲडव्होकेट निशांत आहे त्यांनी सांगितलं की सेक्शन 6 मध्ये दिल्ली पोलीस इस्टॅब्लिशमेंट ॲक्टच्या सेक्शन 6 मध्ये परमिशन्स आहेत. एक जनरल कन्सेंट असतो आणि एक स्पेसिफिक कन्सेंट असतो. अशा केसेसमध्ये स्पेसिफिक कन्सेंट आहे. तो स्पेसिफिक कन्सेंट जो आहे तो सीबीआयला घ्यावा लागेल. त्यावेळेस ती सरकार जे आहे त्या पद्धतीनं काम करेल ना. आमचं ऑब्जेक्शन आहे की मुंबई पोलिसला कशा पद्धतीनं कोठडीमध्ये उभं करणं, महाराष्ट्राच्या पोलिसला, महाराष्ट्र लोकाला, महाराष्ट्र वर्सेस बिहार करायचं. 2 महिन्यांनी बिहारच्या निवडणूक आहे. मग बिहारचे DGP 2000 मध्ये निवडणूक लढतात. आता JDOच्या जवळ आहे, ते राजीनामा देऊन तिथे निवडणूक लढणार अशी बिहारमध्ये चर्चा आहे. त्यांनी याच्यामध्ये स्टेटमेंट द्यायचे. ह्या ज्या पद्धती आहे ही महाराष्ट्राची बदनामी आम्हाला मान्य नाही आहे. महाराष्ट्राच्या बॉम्बेच्या पोलीसची बदनामी आम्हाला मान्य नाही आहे. आम्ही सरकार म्हणून आमच्या पोलीसशी ठामपणे उभं आहे. अँड वी बिलीव्ह इन देअर कॉम्पिटन्स. त्यांच्या कॉम्पिटन्सवर आम्हाला विश्वास आहे. आम्हाला सीबीआयवर बोलायचं नाही. निशांत कात्नेश्वरकर, तुम्ही काहीतरी बोलत होता जेव्हा मी असं म्हटलं की महाराष्ट्र सरकारनं आधी कॅवेट दाखल केला होता सुप्रीम कोर्टामध्ये, तेव्हा तुम्ही हात वर केला होता. तुम्हाला काहीतरी सांगायचं. यस, मला तीच एक थोडीशी पोझिशन क्लिअर करायची आहे. बेसिकली संभ्रमावस्था जी निर्माण झाली आहे त्याचं कारण असं आहे की हे जे ट्रान्सफर पिटिशन दाखल केलं होतं याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार पहिले पार्टीच नव्हतं. याच्यामध्ये रिया चक्रवर्ती ही होती याचिकाकर्ती. नंबर 1 प्रतिवादी होता तो स्टेशन हाऊस ऑफिसर पोलीस स्टेशनचा. आणि दुसरी नंबरची पार्टी म्हणजे सुशांत सिंग राजपूतचे वडील होते. पण संभ्रमावस्था कशी निर्माण होतीये की पार्टी नसताना सुद्धा पहिल्याच तारखेला महाराष्ट्र सरकार कॅवेट दाखल करतं आणि कोर्टापुढे येतं. त्यामुळे एक लोकांमध्ये असा संदेश गेला की कदाचित महाराष्ट्र सरकार हे पहिल्याच तारखेपासून कुठे ना कुठेतरी याचिकाकर्त्याला सपोर्ट करते असा एक संदेश गेला. कॅवेट ॲक्च्युली सीबीआयच्या एन्क्वायरीला नव्हतं, तेव्हा तर सीबीआय पिक्चरमध्येच नव्हतं, त्याच्यानंतर ती ट्रान्सफर झाली. पण पार्टी नसताना सुद्धा कॅवेट दाखल करणं हे थोडंसं जरा म्हणजे प्रोसिजरला बाजूला सारून होतं, म्हणून हा सगळा गोंधळ झाला असं मला वाटतं. ठीक आहे. डॉक्टर नीलम गोरे, महाराष्ट्र सरकारने जेव्हा कॅवेट दाखल केला पहिल्या सुनावणीच्या वेळेसच, तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अजूनही कोणी अधिकृतपणे हे सांगितलेलं नाही की कॅवेट का दाखल केला. पण जो एक सर्वसामान्यांचा समज आहे किंवा आपल्याला कळतं तेवढं की उद्या जर का केंद्राने असं सांगितलं सुनावणी दरम्यान की होय बिहार सरकारने सीबीआय चौकशीची मागणी केली, आम्ही ती मान्य केली, आणि ते तुषार मेहतानी सांगितलंय पहिल्या सुनावणीला सांगितलं की यस केंद्र सरकार तयार आहे, बिहार सरकारनं जी सीबीआय चौकशीची शिफारस केलेली आहे ती आम्ही मान्य केलेली आहे, आणि तेव्हा महाराष्ट्र सरकारचा कॅबिनेट आलेला होता, म्हणून मग आजही सुनावणी झाली आणि आता निर्णय राखून ठेवलेला आहे. महाराष्ट्र सरकारला ही कुठेतरी भीती होती की या प्रकरणाचं राजकारण होईल, केंद्र आणि बिहार सरकार मिळून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसाला वेगळं पाडतील, म्हणून कॅबिनेट दाखल झाला.
आशिष, आपण सगळे एवढे अनुभवी लोक आहोत. अगदी पवनराजे निंबाळकर खून खटला असेल किंवा बॉम्बस्फोटाचे खटले असतील, अगदी कल्पनागिरीची लातूरची केस असेल 2014 मध्ये एक महाराष्ट्रामध्ये कायम होतं की सीआयडी कडे आधी मागणी होते, त्याच्यानंतर काही त्या केस मधले जे लोक असतात ज्यांच्या भावना तीव्र असतात ते सीबीआय, आणि नंतर आता अजून सुद्धा 6 वर्ष झाली कल्पनागिरीच्या मृत्यूला, पण अजूनही सीबीआयचा तो खटला उभा राहिलेला नाहीये. प्रश्न असा आहे की कॅव्हेट का दाखल केलं किंवा का करायला होतं का नव्हतं याच्यावरती बोलायला कोण योग्य व्यक्ती आहे? ऍडव्होकेट जनरल. मी आहे पक्षाची प्रवक्ता, त्यामुळे मी अंदाजाने काय बोलणं आणि मी बोलते आता अंदाजाने, पण मला एकच वाटतं की सरकारला भीती वाटली, अमकं वाटलं वगैरे, म्हणजे आशिष तुझ्यासारख्या अनुभवी माणसाला हे बरं ठीक आहे, एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कॅव्हेट मला दाखल जरा केला. दोन तीन स्पष्टीकरण करू देत ना, म्हणजे एक लॉजिकनी, म्हणजे मी आपला सुद्धा जो अभ्यास असतो सामाजिक राजकीय त्या आधाराने आपण बोलतो, तर काही वेळेला असं पण होऊ शकतं एखाद्या केसमध्ये की त्यांच्याकडे काही ना काही पुराव्यापर्यंत ते आले असतील, त्याच्यासाठी म्हणून त्यांना वेळ पाहिजे असेल. अशा वेळेला त्यांचे 90 दिवस पूर्ण होण्याच्या आधीच जर का तपास काढून घ्यायच्या कोणाच्या हालचाली होत असतील, मी उदाहरण म्हणून सांगते, मी या केस बद्दल स्पेसिफिक बोलते असं नाहीये, कारण अजून काय खटला हा सगळा क्लोज झाला किंवा त्याच्याबद्दलचा सगळं फाईल क्लोज झाली अशातला भाग नाही. मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा आहे की माझ्याकडे आता जी काही माहिती आली आहे, तुमच्याकडे ती आली असेल, रामराजे बोलत होते शिंदे तेव्हा मी ऐकलं की आता लेखी सबमिशन सगळ्यांनी द्यायची आहे, पण माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार तुम्ही तपासून घ्या की ही लेखी सबमिशन द्यायची मुदत परवापर्यंतची आहे, म्हणजे उद्याही तुम्हाला चर्चा करता येणार इच्छा असेल तर परवाही करता येणार. इन द अँबिट ऑफ डेमोक्रेसी आपण चर्चा करू शकतो. हा बरोबर बरोबर, म्हणजे मी सांगते तुम्हाला की 2 दिवस अजून आपल्याला चर्चेला वाव मिळालेला आहे याच्यात. मुद्दा दुसरा. तिसरा मुद्दा याच्यात असा आहे माझा की क्वारंटाईनचा केलं, अशीच कशाला एवढं वाईट वाटून घ्यायचं? अहो निगेटिव्ह ते रिपोर्ट घेऊन आले असते स्वतःचा कोरोनाचा, तर कशाला महापौरांनी त्यांना क्वारंटाईन केलं असतं? आणि अजूनही जी 24 तासच्या मार्फत तुम्ही सल्ला द्या सीबीआयला आणि सगळ्यांना, इथे मुंबईत येत असताना निगेटिव्ह असल्याचं सर्टिफिकेट घेऊन या. तुम्हाला सीबीआय किती दिवसापर्यंतचा हवंय? 4 दिवस, 5 दिवस? आज 1 दिवस आधी. अच्छा, 1 दिवस आधीच. ओके. म्हणजे साधारण मी उदाहरण सांगते की तुम्ही जेव्हा काळजी घेता अनेक गोष्टींची, तर त्याच्यामध्ये उद्या तुम्हाला मी म्हटलं का घरी या, तर तुम्ही विचार कराल ना ताई सगळं घरात ठीक आहे ना. त्याच्यामुळे महापौर आणि मुंबई महापालिकेने जे काही केलं त्याच्या तिवारी इतके हुशार अभ्यासक आहेत सगळे, अशा वेळेला इतकी मोठमोठी माणसं, मंत्री बिहारचे आणि उत्तर प्रदेश मधले अनेक लोक आणि आपल्या इकडचे सुद्धा मंत्री महोदय पॉझिटिव्ह निघालेले आहेत. अशा वेळेला एखाद्या उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री हे पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाले, करोनामुक्त झाले. नाही, पण आता ते तिवारीचे तर सर्टिफिकेट घेऊन आले असते तर साधं आधी हे सर्टिफिकेट आणण्यात बघण्याच्या आधी मुंबई पोलिसांचं स्वतःचं कोरोनाचं सर्टिफिकेट आणलं असतं तर सोपं झालं असतं ना काम सगळं. त्याच्यामुळे मला पुढेही असं सांगायचं की सीबीआय कडे शेवटी सुप्रीम कोर्टने ठरवलं सीबीआय कडे द्यायचं, आणि त्याच्यामध्ये तर शेवटी सुप्रीम कोर्टाचं सगळं म्हणणं शिरसावंदेच असतं, तो प्रश्न नाहीये. परंतु कधी सीआयडी कडे तपास देत असताना एसपी किंवा सीपी म्हणत असतात आम्ही आमच्याकडे करतो तपास, कारण आमचे पोलीस सक्षम आहेत. ज्या वेळेला सीआयडी कडून सीबीआय कडची चर्चा होते त्याला आतापर्यंतचा सीबीआयचा जर का आपण प्रवास पाहिला तर तुम्हाला ही चांगली गोष्ट माहितीये की सीबीआय कडे परवानगी दिल्यानंतर किंवा महाराष्ट्र सरकारने जरी म्हटलं घेऊन टाका सीबीआय कडे, तरी प्रत्येक वेळेला त्याला काय अगदी गतीने ताबडतोब घडतात गोष्टी असं नाहीयेत. उलट पक्षी काही वेळेला, मी सगळ्या सीबीआयच्या बद्दल बोलत नाही, काही याच्यात अगदी खुन्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत बरोबर, पण अनेक वेळेला ठंडा करके सब करो इसमें सीबीआय 5-5, 10-10, 15 वर्ष सीबीआय कडे लागतात, कारण सीबीआय कडे स्टाफच एवढा नसतो अनेक वेळेला. अनेक केसेसमध्ये आपण पाहिलं की आता परत कुठल्या स्टेटचं नाव घेतलं तर भावना दुखावल्या जातील. अनेक केसेसमध्ये सीबीआयने निर्दोष लोकांना मुक्त करून टाकलेले अनेक बाबतीमध्ये. आणि त्याच्यामुळे मला असं सांगायचं की या सगळ्याबद्दल की कुठे ना कुठे आपल्याला सीबीआय कडे जाण्याच्या आधी आम्हाला हे नाव घ्यायचं नाही, आम्हाला ते नाव घ्यायचं नाही, पण खरं सांगायचं तर एक मराठीच्या बरोबर गुजरातीत म्हण आहे ती सांगते, म्हणजे एखाद्याच कळेल पटकन की दुखे पेट नि पिटो माथा, म्हणजे दुखतंय पोटात पण डोकावरती हात मारून घ्यायचं. तसं आमच्या विरोधकांचं सगळं चाललेलं आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते त्या डीसीपीनं दिले असतील, अजून कोणाला दिले असतील, अरे गृहमंत्री आहेत तुमचे केंद्राचे, त्यांच्याकडे डायरेक्ट या, त्यांच्याकडून करा इन्व्हेस्टिगेशन किती आहे ती. आणि मला इथे असं वाटतं की अजून जर का तपासच कुठला क्लोज झाला नाहीये तर किती दिवसात FIR केला पाहिजे, किती दिवसात काय चार्जशीट केलं पाहिजे अपेक्षा व्यक्त करू शकता, पण नोबडी कॅन डिक्टेट. पोलिसांना तपास करत असताना गालत वंजारींचं मी ऐकलं की कॉल रेकॉर्ड तपासणं आहे, आता केमिकल रिपोर्ट सगळे समोर येणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही या बाजूनी किंवा त्या बाजूनी. आणि जेव्हा कोणाची नावं घेतात, त्याला काल एका वाहिनीवरती मी असताना बरं का, अमितजी नव्हते तिकडे, त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर होते आणि त्यांनी सरळ सांगितलं की मी आणि देवेंद्रजींनी काही कोणाचं नाव घेतलेलं नाही.
आमच्या कोणी लोकांनी नावं घेतली असतील कोणाची तर त्यांच्या गटाने घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. भाजपमध्ये 2-3 गट आहेत सध्या. नाही मी ते गट वगैरे बोलणार दरेकर आणि फडणवीस गटाने घेतलेलं नाहीये, पण अमित साटम, आशिष शेलार या गटाने घेतलंय ना. नाही आता हे तुम्ही चौथा स्तंभ आहात बाबा, आम्ही तुम्हाला काय बोलणार याच्यामध्ये. मी गटाबिटात जाणार तुम्ही पण नाही घेतलंय ना. व्हेरी गुड. बरं ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे नंतर. नाव घेत असताना मी तुमच्याकडे आव्हान पण दिलं होतं त्याच्यामध्ये की जे पुरावे असतील, जे संजय राऊत साहेब बोलले, जे तुमच्याकडे पुरावे असतील ते पुरावे तुम्ही द्या. मी बोलत असताना तुम्ही बोलू नका अमितजी, तुम्हाला शोभत नाहीये असं बोलणं, कारण आम्ही तुम्हाला जरा अभ्यास पूर्ण असं आमदार समजतो, त्याच्याबद्दल आमचा तो गैरसमज होता असं म्हणायची वेळ आणू नका त्याच्यामध्ये. पण मी दरेकर जे बोलले ते सांगितलं तुम्हाला की त्यांनी अधिकृतरित्या काय असं नाव घेतलं नाहीये. त्यामुळे आडून आमच्या खेड्यातल्या बायका जसं नाव घेताना 70 नाव घेतात ते करून परत त्याच नावापर्यंत. अरे काय चाललंय. ठीक आहे, ज्या वेळेला या केसचा खरा तपास होईल आरोप केले त्यांनी मागितली पाहिजे आमची. नीलमताई, नारायण राणे यांनी नाव घेतलीत, ते कोणत्या गटाचे आहेत? नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. अच्छा, ते कोणत्याच गटाचे नाही आहेत भाजपमध्ये? दुःखी आत्मा आहेत, भयंकर दुखावले गेलेले आहेत. ते धृतराष्ट्र म्हणत होते बाळासाहेबांना, ते उद्धव साहेबांना आणि आदित्यला काय म्हणणार ते, त्यांच्याकडून काय अपेक्षा धरायची. अहो त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय आशिष की आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना कोण तुम्ही दाखवतच नाही ना. दुसऱ्या विषयावर गेले की कट करता तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू, मग ते परत उद्धव साहेब आदित्यवर. आता आदित्यवर, आता अजून आदित्यजींचा विवाह झाला नाही, उद्या आदित्यला बाळ झालं, लग्न झालं त्याचं, त्याच्यानंतर तर त्याच्यावर बोलतील काय, म्हणजे त्यांना दुसरा विषयच नाहीये राणे साहेबांना. आणि भाजपमध्ये जाऊन तर आता त्यांची इतकी कोंडी झाली की त्याच्याशिवाय कुठल्या प्रेस कॉन्फरन्स नाही, त्याच्या शेजारी कोण बसत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही त्यांची, मला थोडी दया येते आली त्यांची. त्यामुळे असं कसं करताय? प्रदेश भाजपच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. भाजपचे नेते तुम्ही पण मानत नाही? त्यांना कोणता गट पण नाहीये भाजपमध्ये. त्यांचं काय आहे काय नाहीये, त्यांचं मानसिकता जी काय आहे त्याच्यावरती आता चर्चा करायची का आपल्याला? आमच्या दृष्टीने विनायक राऊत, वैभव नाईक, उदय सामंत हे लोक बरोबर समाचार घेतात प्रत्येक बाबतीत. ठीक आहे. मी या चर्चेमध्ये एक ब्रेकिंग न्यूज देतोय, कारण ती देणं फार गरजेचं आहे. किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है, फेम महान शायर राहत इंदुरी यांचं थोड्याच वेळापूर्वी इंदोरमध्ये निधन झालेलं आहे. या गेल्या 3-4 दशकामध्ये जी खास करून युवा तरुण वर्ग आहे त्यांचे जे चाहते असे शायर होते, त्यांचं निधन झालेलं आहे. कोरोनामुळे निधन झालेलं आहे. आज त्यांनी ट्विट केलं होतं की ते कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत, उपचार घेत आहेत. पण आत्ता जी बातमी येते आहे ती खूप दुःखद आहे. राहत इंदोरी यांचं 17 वर्षी कोरोनामुळं निधन झालेलं आहे. इंदूरमध्येच ते राहायचे. खूप लोकप्रिय असे शायर होते. किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है ही त्यांची शायर वजा कविता अलीकडं खूप गाजली होती. तरुण वर्ग त्यांच्यावरती अक्षरशः फिदा होता. ते शायर, महान शायर राहत इंदोरी यांचं निधन झालेलं आहे. एक दुःखद बातमी आहे. मी जातोय ॲडव्होकेट धनराज वंजारी यांच्याकडे. ॲडव्होकेट धनराज वंजारी, बॅक टू स्क्वेअर वन. आपण चर्चेवर पुन्हा परत येऊया. चर्चा हीच आहे की सुप्रीम कोर्टानं आता सांगितलं आहे की होय आम्ही निर्णय देतो आहोत, पण आम्ही निर्णय राखून ठेवलेला आहे आणि लेखी सबमिशन ज्यांना द्यायचं आहे त्यांनी द्या, किंवा आणखीन याला काही पूरक माहिती द्यायची असेल ती द्या, आणि मग त्यानंतर आम्ही निर्णय देतो. या स्टेटला तुम्हाला काय दिसतंय? आशिष, सर्वात आधी तुझी न्यूज दिली ती खरंच फार दुखत आहे. आणि इंदोरी साहेबांच्या बद्दल एक संवेदना स्पष्ट करावीशी वाटते, जे आजच्या या संदर्भातही लागू पडेल की आसमां लाए हो मेरे झोपड़े पे नहीं कहीं और रख दो, अरे अब कहाँ ढूंढने जाओगे मेरे कातिल, मेरी कत्ल का इल्ज़ाम अब मुझ ही पे रख दो, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूबद्दल जी चौकशी आणि जिथपर्यंत आपण सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यावर आज ही चर्चा करतोय, मला कौतुक करावंसं वाटतं तुझं आणि तुझ्या झी 24 तास मराठीचं, की एवढे दिवस एक आठवडाभर वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळे पैलू याच्यातले काढून हा विषय अगदी जिवंत ठेवण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत तो टिकेल असं मला वाटतं. मुद्द्याचं बोलताना मी 2 किंवा 3च गोष्टी या ठिकाणी सांगेल. सिनियर इन्स्पेक्टर बेळणेकरांचं जे ॲफिडेव्हिट आज सुप्रीम कोर्टामध्ये सादर झालं, त्या ॲफिडेव्हिटमध्ये अतिशय डिटेल बारीक बारीक गोष्टींचा उल्लेख करून एक सविस्तर ॲफिडेव्हिट देण्यात आला आहे. कारण आज जेव्हा युक्तिवाद झाला
तेव्हा महाराष्ट्राचे पोलीस, बिहारच्या पोलीसच्या वतीने, रियाचे ॲडव्होकेट, सुशांत सिंगचे फॅमिली ॲडव्होकेट, असे 4-5 लोकांच्या युक्तिवाद सायमल्टेनियसली चाललेला होता. मुंबई पोलीस असा विचार करत होते की ज्या कोणाच्या पिटिशनमध्ये जे काही मुद्दे उपस्थित झाले असतील, मग ते बिहारच्या IPS अधिकाऱ्याचं क्वारंटाईन असो की इथल्या गोष्टीचं जे काही टेक्निकल ऑब्झर्वेशन आहे ते असो, त्या दृष्टीनं या अधिकाऱ्यांनी सविस्तर डिटेल असं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. ते ॲफिडेव्हिट चांगलं आहे की वाईट आहे त्याचा निर्णय आपण न करता सुप्रीम कोर्टाच्या याच्यावर सोपवून द्यावा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या आज लक्षात असा आलेला आहे की अनेक गोष्टीमध्ये काही ठिकाणी पुनर्निर्धारण किंवा मग पुनर्तपास होण्याची गरज आहे. त्यामध्ये प्रामुख्याने टेक्निकल एव्हिडन्स आणि ज्या क्लिप्स वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियावर चाललेल्या आहेत, ज्याचा रेफरन्स खूप लोकांनी आपल्या पिटिशनमध्ये घेतलेला आहे, वेदर दोज क्लिप्स वेअर जेन्युइन ऑर मॉर्फ ऑर मेड आउट ऑफ सम ग्रीव्हन्सेस ऑर ग्रजेस, हाही एक महत्त्वाचा इश्यू सुप्रीम कोर्टाने लक्षात ठेवून मला वाटतं 2 दिवसाची वेळ दिली आहे रिटर्न स्टेटमेंट फाईल करायला. हे रिटर्न आर्ग्युमेंट आणि रिटर्न स्टेटमेंट म्हणजे कन्फर्मिटी असते. जसं मुंबई पोलिसांच्या ॲफिडेव्हिटमध्ये कन्फर्मिटी आलेली आहे की या केसमध्ये सुशांत सिंगच्या मारहाणीचा प्रकार झालेला नाही, विषाचा प्रकार झालेला नाही, याची कन्फर्मिटी मुंबई पोलिसांनी फोरेन्सिक एक्सपर्ट्सच्या अहवालावरून निष्पन्न होते म्हणून सुप्रीम कोर्टात सादर केलेली आहे. शेवटचं कॅव्हिएटबद्दलचं जे बोलणं झालं की कॅव्हिएट महाराष्ट्र सरकारने दाखल केलं, त्यावरून संशय व्यक्त होतो की चोर के दाढी में तीन का, तुम्हाला जर काही नसतं लपवण्यासारखं तर कशाला हे वगैरे काय, हा युक्तिवाद मला वाटतं आजच्या स्टेजला बरोबर नाही आहे. राजकीय फक्त कलर द्यायचा असेल तर आपण बोलू शकतो, परंतु कॅव्हिएट ज्या सिच्युएशनमध्ये फाईल होतं, मला वाटतं ॲडव्होकेट निशांत इज अ सिनियर लॉ पर्सन, ही विल ॲग्री विथ मी. कॅव्हिएटचा एकच अर्थ असतो की सरसकट उठसूट जर एखाद्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने काही डिसाईड करून निर्णय देऊन दिला तर असं करू नका, आमचं म्हणणं पण ऐकून घ्या, ही एक आगाऊ सूचना कोर्टाला देण्याची एक जी प्रथा आहे, लिगल जो प्रघात आहे, त्याचा अर्थ आहे कॅव्हिएट. आणि मला वाटतं महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचं कॅव्हिएट देऊन, महाराष्ट्र सरकारची भूमिका याच्यात अशी होती की आमचं जे म्हणणं आहे हे सुप्रीम कोर्टाने किमान पक्षी ऐकून घ्यावं, सविस्तर रीतीने ऐकून घ्यावं कुठलाही निर्णय पास करण्याच्या आधी. हा मुद्दा तो कॅव्हिएटचा आहे. आता मला आजच्या निर्णयाबद्दल जर बोलायचं झालं किंवा आजचं जे हिअरिंग झालं त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा पायंडा या ठिकाणी रूढ केला, तो म्हणजे कुठलाही स्थगिती आदेश दिलेला नाही. कुठल्याही प्रकारच्या चौकशीला किंवा कोणत्याही बाबतीतल्या प्रोसिडिंग्सला स्टे ऑर्डर दिलेला नाही, कोणालाही स्थगिती दिली नाही. जैसे ते स्टेटस को ठेवलेला आहे, किंबहुना ज्याला ज्या चौकशा करायच्या त्या चौकशा करू शकतात. ईडीची चौकशी चालू आहे, CBIने FIR घेतलेली आहे बिहारच्या FIR वरून, त्यांचा चौकशी चालू आहे. होऊ शकते या 2 दिवसामध्ये अजून काहीतरी एक निष्पन्न होईल आणि त्यानंतरचा जो अहवाल रिटर्न स्टेटमेंट सगळ्यांची जातील त्याच्यावरून मला वाटतं सुप्रीम कोर्ट दूध का दूध पाणी का पाणी करून टाकेल. आपण उगाचच दुधात पाणी पहिला घालायचं आणि मग पाणी काढताना दूध का दूध पाणी का पाणी बोलायचं, असं न करता जरा शांततेत चर्चेवर आपण काहीतरी निष्पत्ती करूया. सगळे इंटलेक्च्युअल आहे, सगळ्यांना अधिकार आहे बोलण्याचा आणि मला वाटतं प्रत्येकाने तो आपल्या संयत आणि सांस्कृतिक रीतीने वापरावा एवढीच विनंती आहे. ठीक आहे, इन द ॲम्बिट ऑफ डेमोक्रेसी आपण चर्चा करू शकतो आणि प्रसारमाध्यमांनाही कोणी रोखू शकत नाही आहे. मीडिया ट्रायल वगैरे हे बोललं जातं आहे, पण जो त्याचा भाग आहे. म्हणजे मी तरी फेअर डिबेट करण्याच्या मताचा आहे आणि का करू नये. जर का या प्रकरणावरून महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली असेल, त्यावरून राजकारण होत असेल तर ऑफकोर्स चर्चा केलीच पाहिजे, ती आम्ही करतो आहोत. मी जातोय केतन वैद्य यांच्याकडे, पत्रकार आहेत. केतन वैद्य, पुन्हा तेच की राजकारण झालंय, आधी यामध्ये नेपोटिझम, परिवारवाद, त्याची चर्चा झाली. काही सेलिब्रिटीज यामध्ये उतरलेत, त्यांनी आरोप प्रत्यारोप ट्विटरवरती खेळ सुरू केला. काहींनी त्या ट्विटरला फॉलो करत बातम्या दिल्या आणि जेव्हा मग यामध्ये ईडी आलं, CBI आलं, तेव्हा बॉलिवूड गप्प झालं. त्यांच्या लक्षात आलंय ईडीच्या नादी लागता कामा नये. आपण साधा आरोप ट्विटरवरनं जरी केला आणि ईडीने जर का उद्या आपल्याला समन्स पाठवला तर, कारण आता ईडीचं असं आहे
की ईडीचा कायदा घेऊन बसा, त्या ईडीचं प्रियांबल सांगा, याला काय अर्थ नाही. ईडी कुठेही घुसू शकते असे प्रकरणं गेल्या काही काळात आपण बघितलेले आहेत. त्यामुळे ईडी आलं म्हटलं की बाकीचे बाजूला होतात. पण या प्रकरणामध्ये जो राजकारणाचा भाग आहे तो अजूनही होतोय असं वाटतंय केतन? आशिष, राजकारण होतच आहे. नीलमताईंनी मगाशी एक गुजराती म्हण वापरली, मी पण गुजराती म्हण वापरतो, किंबहुना ही भाषा महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला अधिक चांगली समजते. तर गुजरातीत अजून एक म्हण आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र सरकारची बाजू जी आहे ती समोर येते. जेनू काम तेनू थाय, बीजा करे सो गोता खाय. म्हणजे ज्याचं काम आहे ते त्याला करू द्या, कारण दुसरा कोणी केलं तर तो डुबू शकतो. आणि नेमका हाच विषय आहे की आपण सुप्रीम कोर्टाचं जेव्हा म्हणतो तर सुप्रीम कोर्ट हे संविधानाला प्रोटेक्ट करणं हे एकमेव उद्देश असतं त्यांचं, आणि न्याय देणं हे उद्देश असतं. आणि हा जो गोंगाट आहे किंवा नेपोटिझम आहे किंवा राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत. अजून एक म्हण आहे, दोन म्हणी आहेत हिंदीमध्ये. एक म्हणजे राई का पर्वत. तर कुठलाही छोटासा कोणतरी पुरावा घेऊन आलं किंवा कुठली तरी एक दुःखी आत्मा ज्याला म्हणतात त्यांनी कुठला तरी आरोप केला, मग तो आरोपच पुरावा म्हणून मान्य करणं आणि मग वेगवेगळ्या गोष्टी जोडून एक कहाणी रचणं. तर या सगळ्याशी प्रभावित सगळ्यांनी कोर्ट प्रभावित होत नाही. आणि हिंदीत एक उत्तम, आपण नागपूरचे आहात, आपली हिंदी चांगलं आहे, तर पिद्दी का शोरबा म्हणजे छोटंसं एखादा दाणं आहे तर त्याचं एवढं मोठं सूप बनवू नये. तर अशी म्हण आहे. आणि आपल्या ही जी लोकभाषा आहे त्याच्यातनंच हे समोर येतं. पुन्हा मुद्द्यावर येतो की सुप्रीम कोर्टाने हा निर्णय राखून ठेवलेला आहे. आपण इकडे बसून तर्कवितर्क करू शकत नाही की तो निर्णय काय आहे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की दोघांची बाजू ऐकून घेतली आणि मुळात ही बाब ऐकून घेतलेली आहे. जे सबमिशन आज केलेलं आहे अभिषेक मनु सिंघवी यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की राज्य आणि केंद्राचे जे संबंध आहेत तर त्याच्यावर कुठेतरी हे येऊ नये. कारण आपल्याकडे 3 लिस्ट आहेत. एक राज्याची यादी असते, दुसरी केंद्राची यादी असते आणि एक समानांतर यादी असते. आणि ही जी बैठक आहे संविधानिक बैठक, तर त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हे राज्याचं काम असतं आणि ते काम त्यांना नीट करून द्यावं. आणि त्या परिघामध्ये ही केस कुठे उभी राहते आणि खरंच गरज आहे का सीबीआयला देण्याची वगैरे याचा विचार कोर्ट करेल आणि 2 दिवसांनी स्थिती स्पष्ट होईल. दुसरी गोष्ट, FIR तर कुठेही तपास थांबवलेला आहे का किंवा तपासाच्या कुठल्याही निष्कर्षावर पोचलेली आहे का किंवा FIR कोणावर, तक्रार कोणावर करायची. जर प्रॉब्लेम सुशांतच्या फॅमिलीला होता तर त्यांनी तक्रार पाटणाच्या पोलीसमध्ये केलेली आहे. जर त्यांनी मुंबई पोलीसकडे ती तक्रार केली असती तर ती FIR म्हणून ट्रीट केली असती. आणि FIR नसताना सुद्धा तपास होतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि अशीही आसाममध्ये अनेक उदाहरणं आहेत की अनेक FIR झाल्या एका केसच्या आणि नंतर मग त्या सगळ्या FIR एकत्र करून एक चार्जशीट बनवली गेली. तर त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या FIR झाली नाही म्हणून रस नाहीये. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे जे पुरावे असतील ते पुरावे त्यांनी समोर घेऊन यावं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं होतं की मला ह्याला महाराष्ट्राचा रंग देण्याचं तिळमात्र रस नाहीये. आणि हे सगळं सांगितलेलं असताना त्याच्यातनं राजकारण व्हावं हे थोडंसं दुःखद आहे. आणि मला असं वाटतं की कोर्टच हे निश्चित करेल की हे कोणाचं काम आहे आणि हे कोणी करावं. आणखीन त्याच्यातनं स्थिती स्पष्ट होईल. ठीक आहे. अमित साटम, केम छो? आपल्याला एवढंच येत आहे, आम्ही नागपूरकरांना इकडे आलोय मुंबईमध्ये, पण अंधेरे में तीर चलाना हे या प्रकरणामध्ये खूप झालेलं आहे. अंधेरे में तीर चलाना. मी काही कुठली गुजराती म्हण म्हणणार नाही, कारण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. हो. आणि त्यामुळे माझा फक्त एकच प्रश्न राहील आणि तो सुद्धा मराठीत प्रश्न राहील की कर नाही तर डर कशाला. आणि त्यामुळे असं आहे की अनेक प्रकारचे युक्तिवाद अनेक लोक करत आहेत, अनेक प्रकारचे, पण माझे सिंपल प्रश्न आहेत आणि लॉजिकल प्रश्न आहेत. मी सुरुवातीपासून प्रश्न विचारतो. 19 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारीला सुशांतच्या फॅमिलीने दिलेली DCP झोन 9 ला तक्रार, त्याच्यावरती कोणतीही ऍक्शन घेतली गेली नाही. 8 जूनला रात्री 12:40 दिशा सालियनचा झालेला संशयास्पद मृत्यू. आता आपण गेल्या 4 दिवसांमध्ये बघितलं असेल की त्याच्यामध्ये एक आय विटनेस आहे. त्या आय विटनेसचं असं म्हणणं आहे की ती बॉडी कंपाऊंडच्या बाहेर पडली होती. मग ती वरनं उडी मारली तर बॉडी कंपाऊंडच्या बाहेर आली कशी? पोलीस यायच्या आधी ती बॉडी पोलीस स्टेशनला, आपल्या हॉस्पिटलला नेलेली होती.
आता पोलीस जे त्यांनी त्यांचं जे प्रेस स्टेटमेंट काढलं 5 दिवसापूर्वी की दिशा सालियनच्या मृत्यू संदर्भामध्ये कोणाकडे जे पुरावे असतील ते आमच्याकडे त्यांनी आणून द्यावे, आणि आता गेल्या 4 दिवसामध्ये पोलीस त्याचा तपास करीत आहेत. काय सांगितलंय त्याच्यामध्ये एक मिनिट मला बोलू द्या. तुम्ही बोललात ना मगाशी, तुम्ही बोललात ना मगाशी, मला बोलू द्या आता. तर त्यामुळे तिच्या घरामध्ये त्यावेळेला पार्टी सुरू होती. मग त्या पार्टीला 5 की 6 लोक होते, 6 की 8 लोक होते, 9 लोक होते, 10 लोक होते. याची चौकशी पोलिसांनी त्यावेळेला का केली नाही? त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले गेले का? त्यांचे ऑफिशियल स्टेटमेंट स्टॅम्प रेकॉर्ड झाले का? त्याचं फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम सीन झालं का? ते त्यावेळेला उपस्थित होते हे व्हेरीफाय करण्यासाठी त्यांचं सेल टॉवर लोकेशन घेतलं का? दिशाने मृत्यूच्या आधी सुशांतला फोन केला होता हे चेक करण्यासाठी तिचे कॉल डेटा रेकॉर्ड चेक केले का? त्याच्यानंतर 14 जूनला जेव्हा सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला, मी पुन्हा याच चॅनलवर बोललोय, पुन्हा सांगतो की जो याच्यातला एक्सपर्ट असेल, फॉरेन्सिक एक्सपर्ट असेल, त्याला त्याच्या गळ्याचे लिगेचर मार्क्स जे आहेत त्या मार्क्स कडे बघून हे कळेल की जेव्हा गळफास लावला जातो तेव्हा त्याचे मार्क्स चीनपर्यंत आणि हनवटीपर्यंत येतात, परंतु ते मार्क्स इथे थांबलेले आहेत. आणि एक क्लिअर आहे की ते एका पट्ट्याचे मार्क्स होते. त्याच्या पायावरती ब्रुजेस आहेत, त्याच्या डोक्यावरती ब्रुजेस आहेत. ज्या वेळेला एक व्यक्ती आत्महत्या करतो तेव्हा त्याचे डोळे बाहेर येतात, त्याची जीभ बाहेर येते. अशा प्रकारची कोणतीही गोष्ट तिथे दिसलेली नाही. मग त्याच्यामध्ये अशी एक स्टोरी आहे की चावीवाल्याला बोलवलं होतं, तो कोण चावीवाला आजपर्यंत सापडला नाही. मग त्याची लटकलेली बॉडी खाली आणून ठेवली कोणी? बेडवरती. लटकलेल्या बॉडी पोलिसांनी बघितली का? नाही बघितली. त्याचे फोटो पोलिसांकडे आहेत का? त्यांच्याकडे नाही आहेत. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम क्राईम सीनला कधी गेली? तर 16 तारखेला गेली. आफ्टर मोर दॅन 48 अवर्स क्राईम इन्व्हेस्टिगेशन, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम त्या ठिकाणी क्राईम सीन वरती गेली होती. म्हणजे दोन कम्प्लिटली 48 अवर्स हे डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स झालं का? त्याच्यामध्ये टेम्परिंग झालं का? अशा अनेक प्रकारचे मुद्दे मी लॉजिकली, सायंटिफिक, लॉ ऑफ फिजिक्स, ज्या वेळेला एक बॉडी पडते, दिशा ज्या वेळेला खाली पडते त्यावेळेला तिला ढकललं आहे की ती स्वतःहून पडली आहे की तिने उडी घेतली आहे, हे सिंपल लॉ ऑफ फिजिक्सने कळतं. पण हे सगळं तपासातून येईल ना. पोलिसांनी तपास तुम्हाला का सांगायचा? काय सुरू आहे म्हणून? केलेलं नाही. केलं असेल तर त्यांनी ते समोर आणावं, त्यांनी ते ऍफिडेव्हिट मध्ये मेन्शन करावं. ते ऍफिडेव्हिट मध्ये मेन्शन केलेलं नाही. किंवा मी सांगितलेले जे काही पॉइंट्स आहेत सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भातले ते सुद्धा ऍफिडेव्हिट मध्ये मेन्शन केलेले नाहीत. 20 पानांपैकी 16 पानं ही फक्त ज्युरिस्डिक्शन वरती दिलेली आहे. आणि त्यामुळे आणि हे सगळे मुद्दे देशभरामध्ये या मुद्द्याची चर्चा होत आहे. आपल्यासारखे चॅनल्स या विषयाची चर्चा करत आहेत आणि आपल्यावरती हे आरोप होत आहेत की तुम्ही मीडिया ट्रायल करताय म्हणून. मी सांगू इच्छितो, मीडिया ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. विषयाची चर्चा करायचा पूर्णपणे अधिकार असतो. आणि त्यामुळे कुठलीही गुजराती म्हण किंवा मी वापरणार नाही. मी अगदी हाडाचा कडाचा मराठी आहे. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी. आणि त्यामुळे मी प्रश्न विचारतो की कर नाही तर डर कशाला? सर्व माझ्या ठाई सामावल्या अशी परिस्थिती झाली आहे. ठीक आहे. अतुल लोंढे नागपूरकर, अतुल लोंढे, देखो क्या हो रहा है. अमित साटम यांनी जे मुद्दे उपस्थित केले, जे प्रश्न उपस्थित केले त्याला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलेलं नाही. अमित साटम यांनी जे मुद्दे जे प्रश्न उपस्थित केले त्याविषयी मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्रातही काही मेन्शन केलेलं नाही. असं का अतुल लोंढे? अमित साटमांचा जो सवाल आहे, सॉरी मराठीमध्ये प्रश्न आहे, आशिष, आपलं नागपूर जे आहे ते मेल्टिंग पॉट आहे. 22 भाषा, भारतीय संस्कृती याचा मेल्टिंग पॉट आहे. आता मी जिथे राहतो तिथे सगळे आमचे 12 घरं आहेत. त्या 12 घरामधले 11 घरं गुजराती आहे, मी एकटा मराठी आहे. बरोबर आहे. त्यामुळे नागपूरला 0 माइल्स आहे. मराठी कमी होते किंवा एखादी भाषा बोलली देशातला मध्यबिंदू आहे नागपूरमध्ये. 0 ते विधान भवनाच्या बाजूला आपण पहिले सर्व रेल्वेचं एकत्रित जंक्शन पॉइंट आहे. श्रद्धांजली अर्पण करतो. ठीक आहे. बरंच काही. 0 FIR करा जंक्शन पॉइंट. मी राहत इंदोरींना मी पहिले माझी श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या पक्षातर्फे पण श्रद्धांजली अर्पण करतो. एका शब्दामध्ये ते सगळं व्यक्त करायचे. त्यातली एकच लाईन मला काही शेरोशायरी एवढी जमत नाही, पण एक आठवते की यहाँ सिर्फ मेरा घर हमारा घर थोडी है, यहाँ सिर्फ मेरा घर थोडी है. आशिषला कळलं असेल मला काय म्हणायचं. पण आशिषजी, एक गोष्ट मला म्हणायची आहे की अमित साटमजी जे सांगतात की त्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्ट बघणार नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला? सुप्रीम कोर्ट बघेल ना. याच्यामध्ये कशा पद्धतीने तपास झालेला आहे, याच्यामध्ये काही बायस्ड आहे का, याच्यामध्ये जो दोषी असेल
त्याला सजा झाली पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्वतः दस्तूरखुद्द समोर येऊन चॅनल्सच्या ही सांगितलेली आहे. त्यामुळे आपण एकीकडे जेव्हा मराठीचं प्रेम करतो तर थोडासा आपल्या पोलिसांवरही विश्वास ठेवा ना. तिथे सगळेच आहेत. तिथे बिहारचे मुलं आहेत, यूपीचे मुलं आहेत, बंगालचे आहेत, ओरिसाचे आहेत, सगळीकडले मुलं आहेत. तिथे इंटिग्रेटेड सर्व्हिस आहे आपली ती. तर ते तपास करत आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टात ठेवलं आहे. जर आपण सगळे बसून इथे चर्चा करतो तर मला वाटतं कदाचित निशांत जे सांगतील की सुप्रीम कोर्ट या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देईलच. या तपासामध्ये जेव्हा कुठे पुढे कोणाकडेही तपास दिला तरी शेवटी कोर्टच त्याचा न्याय देणार आहे. न्यायनिवाडा जे पण कोर्ट करेल, सेशन कोर्ट करेल, हायकोर्ट करेल, सुप्रीम कोर्ट करेल, जे काही होईल ते सगळं कोर्टात होईल आणि कोर्टामध्ये या गोष्टी काही लपून राहतील असं काही नाही आहे. मला फक्त एकच म्हणजे आशिष इथे खूप अतिशय विनंतीपूर्वक सांगायचं आहे की आपण एवढं ऑब्जेक्शन पोलिसांवर का घेतोय. म्हणजे त्या पोलिसांवर घेतो आहे की ज्या पोलिसांना स्कॉटलंड यार्डसोबत बरोबरी त्यांची केल्या जाते, ज्यांनी मोठे मोठे तपास केले. मग काही तपास सीबीआयचे पण झाले नाही आहेत म्हणून आपण सीबीआयवर बोट ठेवत बसायचं का या चर्चांमध्ये. या चर्चांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये राजकारण होणे आमची सिंपल भूमिका आहे. बिंग अ गव्हर्नमेंट, आम्ही गव्हर्नमेंट असताना ते विरोधी पक्षसुद्धा दे आर ऑल्सो पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. त्यांनी सांगितलं की 3 लिस्ट आहेत, त्यांच्यामध्ये कामाचं विभाजन झालेलं आहे. मग त्याच्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशनशिप पण आहे, त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह कायदेविषयक संबंधांची पण उहापोह कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालेला आहे आणि लेजिस्लेटिव्ह पण. तिन्ही प्रश्नाचे फायनान्शियल पण, या सगळ्या गोष्टीचं काटेकोर विश्लेषण जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालेलं आहे. त्याच्या अंतर्गत सगळ्या ह्या डिबेट्स होत आहेत. एक गोष्ट मात्र इथे एवढी नक्की असली पाहिजे की आत्महत्या आहे किंवा वेगळं काही आहे, खून झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका सगळ्यांची आहे. आपण सातत्यानं डिबेट करत असताना ही डिबेट आपण ही करतो आहे की 1-2 एक्सेप्शनल केसेस घेऊन इथे सीबीआय चुकीची आहे, इथे बिहार पोलीस चुकीची आहे किंवा इथे मुंबई पोलीस बायस्ड आहे, अशा पद्धतीची जी चर्चा होते त्याचा थोडा खेद वाटतो. आणि दुसरा खेद मला असाही वाटतो की दिशा सालियनचे पॅरेंट्स पण, तिचे आईवडील पण येऊन वेगळं बोललेले आहेत, त्यांना दुःख झालेलं आहे. रिया चक्रवर्ती आहेत, ह्या दोन्ही मुली आहेत आणि ह्या दोन्ही मुलींची ज्या पद्धतीनं चर्चा होत आहे सगळ्या अनुषंगिक चर्चा आपल्या चॅनलवर झाली नाही यासाठी आपलं अभिनंदन, पण अनुषंगिक चर्चा होत आहे. मग आपला कायदा हे पण सांगतो नोबडी इज गिल्टी अनलेस अँड अनटिल इट इज प्रूव्ड गिल्टी. मग हा अन्याय नाही आहे का? एखाद्या मुलीबद्दल आपण काय बोलतो आपण, या सगळ्या गोष्टीची चर्चा, अनुषंगिक चर्चा झाली पाहिजे. काय झालं असेल, काय नसेल झालं त्याची चर्चा झाली पाहिजे. डेमोक्रेसीच्या ॲम्बिटमध्ये या सगळ्या गोष्टी येतात, त्याच्याशी काही नकार असण्याचं कारण नाही आहे. पण हे करत असताना नकळतपणे आपल्या हातून कोणाची बदनामी होऊ नये. सार्वजनिक जीवनामध्ये सगळे आहोत आणि परसेप्शन तयार केल्यानंतर हे असंच झालं असेल अशा पद्धतीनं आपण जर लोकांची भूमिका घेऊन गेलो तर मग तो सुद्धा. डॉक्टर नीलम गोरे, हाही एक प्रश्न आहे, अनेकांनी तो उपस्थित केलेला आहे, यापूर्वी सुद्धा तो उपस्थित केलेला आहे की रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात ईडीनं सुद्धा पहिला FIR दाखल केला. सीबीआयनं जो FIR दाखल केला तो सुद्धा रिया चक्रवर्ती आणि तिची कुटुंबियांवरती केलेला आहे. काहींना असं वाटतं की रिया चक्रवर्तीला खलनायिका बनवलं गेलेलं आहे, ठरवलं गेलेलं आहे, तीच आरोपी आहे हे मानलं गेलेलं आहे आणि त्यानंतर FIR ईडी किंवा सीबीआयचे येत आहेत. आणि मुंबई पोलीस मात्र उलटं करत आहे. मुंबई पोलीस म्हणत आहे सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आहे, आम्ही यातले सर्व अँगल्स केटर करतो आहोत, सर्व पैलू तपासून पाहतो आहोत. हा एक मूलभूत फरक ईडी सीबीआयच्या चौकशांमध्ये आणि मुंबई पोलिसांच्या चौकशांमध्ये आहे. आशिष, मला ही चर्चा जी आहे ना ती थोडं वेगळ्या म्हणजे याच्यातला संबंधित मुद्द्याकडे न्यायची आणि ती म्हणजे इंटेलेक्च्युअल व्हायलन्स आणि मेंटल क्रुएल्टी. आणि विशेषतः डोमेस्टिक व्हायलन्सच्या माझ्याकडे जेव्हा केसेस येतात, मग ते लिव्ह इन मध्ये असतील लोक किंवा लग्न झालेले असतील, तर अनेक वेळेला आपल्याला असं दिसतं की अगदी शारीरिक मारहाण न करता सुद्धा एखाद्या वेळेला कुटुंबामध्ये त्या व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त केलं जातं. हे पहा, जसं पूर्वी अनेक केसेस लक्षात असतील तुमच्या की ज्याच्यामध्ये तिला बोललं काही टाकून आणि त्याच्यामुळे शेवटी त्या मुलीने आत्महत्या केली किंवा पतीने आत्महत्या केली. आणि तुम्ही जर का NCRBचे रिपोर्ट्स पाहिले तर रुळावरती आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहित पुरुषांचं सुद्धा वैवाहिक तंट्यामुळे आत्महत्या झालेल्या आहेत. आणि म्हणून स्वाभाविकपणे ज्या कुटुंबामध्ये जेव्हा लोक एकत्र असतात आणि त्या एकत्र कुटुंबामध्ये मतभेद, आर्थिक त्याला संबंध असतात, बाकीचे काही कौटुंबिक असतात संबंध किंवा त्याला काही सायकॅट्रिक ट्रीटमेंट असणं हा काही कोणाचा गुन्हा होऊ शकत नाही जरी असली तरी सुद्धा. पण मुळामध्ये असं आहे की मेंटल क्रुएल्टी आणि इंटेलेक्च्युअल व्हायलन्स की जो अतिहुशार लोक, जे खूप सेलिब्रिटीज सारखे लोक असतात आणि त्याच्यात तो इंटेलेक्च्युअल व्हायलन्स आणि मेंटल क्रुएल्टी दिसत नाही बऱ्याच वेळेला. आणि म्हणून मग या चर्चा होणं स्वाभाविकपणे असतं. आणि समजा असं झालं असतं दुर्दैवाने की एखाद्या महिलेचा मृत्यू झाला असता तर स्वाभाविकपणे तिच्या पार्टनरवरती सुद्धा चर्चा झालेली आपल्याला दिसली असती. ही वस्तुस्थिती आहे. पण
पण त्याच्यात एक पण आहे ज्याच्याबद्दल मला असं वाटतं की कुठेतरी संयम पाळणं प्रत्येकाने गरजेचं असतं, की रिडिंग बिटवीन द लाईन्स किती करायचं कुठल्याही गोष्टीमध्ये, त्यामध्ये जे आहे ते याची काही मर्यादा असते. दुसरं, अलीकडे व्हिडिओ जे व्हायरल होतात त्याच्यात खरोखर ते व्हिडिओ खरे किती आहेत, खोटे किती आहेत काहीच माहीत नसताना ज्या प्रकारे व्हायरल होतात आणि माध्यमांच्या बद्दल मी पूर्वी पण मला आठवते जेव्हा त्यावेळेला धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते आणि तुम्हाला माहिती असेल की माझ्याकडे विशेष हक्क समितीकडे सगळे ते व्हिडिओ आले होते आणि आम्ही तेव्हा म्हणजे त्यावेळेला IBNला आणखीन वाहिन्यांना सुचवलं होतं की जेव्हा तुमच्याकडे व्हिडिओ येतात, स्पर्धा असते बरोबर आहे, पण तुम्ही कुठे ना कुठे ते व्हिडिओ आपण ऑथेंटिक आहेत की नाही हे फोरेन्सिककडे तपासून निदान ती जबाबदारी कुणी केलेला आहे तो व्हिडिओ जो आहे तो याच्या संदर्भात माहिती घेतल्याशिवाय जेव्हा तो संपूर्ण दुनियेमध्ये व्हायरल होतो त्यावेळेला त्या माणसाची बदनामी झाल्यामुळे त्यामुळे सुद्धा अनेकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत, विशेषतः मुलींनी आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये अशी सुद्धा उदाहरणं दिसत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की तिला खलनायिका ठरवायचं का नाही याच्यापेक्षा सुद्धा वस्तुस्थितीत काय दिसतंय चित्र हे आपल्याला पुढच्या काळात स्पष्ट होईल की याचे धागेदोरे काय आहेत. परंतु दुसरं असं असतं की ज्याच्याबद्दल ही चर्चा होते ना त्या माणसाचं आयुष्य, त्या माणसाचं सगळी कीर्ती याला जे काही हानी झालेली असते त्यातून त्या माणसाला आयुष्यातून उठवण्याची तयारी सगळ्यांनी केलेली असते आणि तशी तयारी करून हे जे चाललेलं हाच एक इंटेलेक्च्युअल व्हायलन्स आहे आमच्या विरोधकांचा. असं डॉक्टर नीलम गोरे, तुम्ही अगदी योग्य मुद्दा छेडलेला आहे. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर मी आधीच तुम्हाला विचारणार होतो पण तुम्ही म्हणाला असतात की तू चर्चेमध्ये जो प्रवाह आहे त्यापासून बाजूला ही चर्चा नेतो आहोत. मला हाच प्रश्न विचारायचा आहे. युवा कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा या चर्चेच्या निमित्तानं किंवा प्रकरणानिमित्तानं प्रयत्न झाला. त्यातून त्यांनी पहिल्यांदा ठाकरे घराण्याच्या कोणी असं स्पष्टीकरण दिलं की आपण बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहोत, असं करणं शक्य नाही, असं गलिच्छ राजकारण तुम्हाला लखलाप लाभो, माझा याच्याशी काही संबंध नाही. यावरती शिवसेनेची भूमिका तशी आलेली नाही. तुम्ही कसं बघताय याकडे? मुळामध्ये मी असं सांगेन की शिवसेनेची भूमिका म्हणण्यापेक्षा याबद्दल स्वतः आदित्यनीच स्वतःचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. एक दुसरं असं आहे की अशा प्रकारांनी उद्धव साहेबांची प्रतिमा मलिन करणं, अगदी मोठ्या साहेबांची प्रतिमा मलिन करणं, हा डाव करणं हे सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लोकांनी केलेलं आहे. मला तर एकदा आठवतं आशिष की शिवाजी पार्कला मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळ्याचं विटंबना झाली होती. त्यावेळेला काही लोकांनी तर आमच्यावरती आरोप केले होते की आम्हीच ती विटंबना केली असेल. त्याच्यामुळे प्रश्न कसा होता की कुठल्या थरावरती जाऊन हे बोलायचं. आणि दुसरं असं होतं की ठाकरे घराण्यावरती बोललं की मग त्यांना असं वाटतं की कुठेतरी जनाधार आमचा जो आहे त्याच्यावरती परिणाम होईल. ती चर्चा दुसरं कसं झालं की उद्धव साहेबांचं काम चाललंय, लोकशाही आघाडी सगळं काम व्यवस्थित करते आहे, त्याच्यात त्रुटी असतील थोड्याफार, पण शेतकरी कर्जमुक्ती असेल किंवा अनेक मुद्द्यांच्या वरती ज्या झपाट्याने निर्णय घेत होतो, कोरोनामुळे बाकीचं सगळं वळण मिळालं. मग अशा वेळेला असं हातामध्ये एखादं कोलीत मिळालं जर का की त्या कोलितामुळे सगळा विषय डायव्हर्ट करता येतो आणि गोबेल्सची प्रचार मोहीम, विचारी कुजबूज मोहिमा करणं, दुसऱ्या माणसाचं चारित्र्य हनन करणं याच्यात कुणाची हातोटी हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणून मी मगाशी पण एक बोलले वाक्य ते बोलते आणि थांबते की ज्या वेळेला या सगळा तपास समोर येणार आहे आणि त्याच्यामध्ये जे ज्यांच्याकडे धागेदोरे आहेत ते तुम्ही आतापर्यंत ना त्यांच्यावर जे जे आरोप केले मग ते मुंबई महानगरपालिकेतले असतील किंवा कुठलेही यांना सिद्ध करता आले नाहीत, तेच कॉन्ट्रॅक्टर नागपूरच्या महानगरपालिकेत कसे घेतलेले आहेत ते 100 वेळेला सिद्ध झालेले आहेत, त्या ज्या गोष्टी आहेत त्या. आणि पुढच्या काळामध्ये मात्र हे सगळं ज्यांनी आरोप केले कारण नसताना ओढून जाणून आदित्यजींवरती ते महामूर्ख, साधे मूर्ख नाही महामूर्ख ठरणार आहेत. पण त्यावेळेला हिंमत ठेवून त्यांनी स्वतः महाराष्ट्राची आणि आदित्यजींची जाहीर माफी मागितली पाहिजे. पण असं करायची यांना सवय नाहीये, ही देखील वस्तुस्थिती आहे. कारण तोडगा हा शब्द आहे त्याच्यामध्ये. काल अरविंद सावंत जे बोलले की मुंडे साहेबांचा मृत्यू असेल किंवा अशा गोष्टींच्या बद्दल आम्ही भावनांचा विचार करतो, आम्ही नेहमी कुटुंबाचा विचार करतो, आम्ही कुटुंबात वाद वाढू नये म्हणून प्रयत्न करत असतो. परंतु या घटनांमध्ये ओढून ताणून कारण नसताना हे जे काय आदित्यजींना मध्ये ओढण्याचं सगळं कारस्थान राजकारण होतंय त्याच्याबद्दल मला असं वाटतं की काही हातात जेव्हा मिळत नाही त्याला असे निराधार आरोप करणं त्याला पॉलिटिकल. अमित सातम, तुम्हाला काही उत्तर द्यायचं आहे भाजपच्या वतीनं? असं आहे की कुणीही कुणावरती आरोप करण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे नीलमताई ज्या म्हणाल्या त्याच्यावरती तर माझं असं म्हणणं आहे, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जे आम्ही तर त्यांचं नाव घेतलं नाही, कुणीही त्यांचं नाव घेतलं नाही, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन एक स्पष्टीकरण दिलं जे त्यांना कदाचित काही गरज नव्हती करण्याची कारण त्यांचं नाव कुणी घेतलेलं नाही. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो माझी मनापासून इच्छा आहे
की त्यांचं नाव ज्यांनी घेतलं असेल किंवा त्यांच्यावरती जर खोटे नाटे आरोप झाले असतील तर ते महामूर्ख ठरावे अशी माझी इच्छा आहे मनापासून. पण त्याच्यासाठी माझा तुम्हाला नाही त्यांना एक छोटीशी सूचना आहे. सल्ला देण्या इतका मी मोठा नाही, फार छोटासा कार्यकर्ता आहे, पण माझी एवढी सूचना आहे की आपण फक्त क्लीन करावी एअर. यू शुड क्लीन द एअर. आणि त्यामुळे तुम्ही एवढंच म्हणावं की कुठल्याही प्रकारची चौकशी व्हावी. सीबीआय सोडा हो, इंटरपोल असेल, FBI असेल, कोणालाही येऊ दे, मी सगळ्या चौकशीला समोर आहे, समोर जायला तयार आहे. आणि कुठलीही चौकशी झाली तरी माझ्यावरती त्याच्यातला एक ब्लॉट सुद्धा येणार नाही. फक्त एवढं जरी ते म्हणाले तर मला असं वाटतं की ही चर्चा आपण जी करतोय आणि रोज रोज वृत्तपत्र आणि वाहिन्या ज्या चर्चा करतायत ते कुठेतरी थांबेल. न्याय तर होईलच. सुप्रीम कोर्ट निकाल देईल. पण मुंबई पोलिसांच्या हातून तपास काढून का घ्यायचा म्हणतो मी, हाच तर प्रश्न आहे. कुठे मुंबई पोलीस जो दडवण्याचा प्रयत्न करीत आहे तो दडवण्याच्या प्रयत्नामुळे लोकांमध्ये संभ्रम तयार होत आहे. आणि मी तुम्हाला अजून म्हणतो, मुंबईच्या महापौरांना ती स्टेटमेंट करण्याची आवश्यकता नव्हती. मग त्यांनी ती स्टेटमेंट का केली? त्यांनी सेना नेत्यांना अडचणीत आणण्याकरता ती स्टेटमेंट केली होती का, असा प्रश्न मुंबईच्या जनतेला वाटत आहे. आपण त्या महापौरांचं चुकलं काय? एअरपोर्टला कोणी आलं तर 14 दिवस आम्ही क्वारंटाईन करतो नियमानुसार, एवढंच बोलल्या त्या. आशिष, नीलमताई तुम्हाला काही उत्तर द्यायचंय? मला एकच सांगायचं वाक्य याच्यामध्ये जे आहे ते आदित्यनी त्यांचं काय म्हणणं आहे ते स्वतःहून मांडलं. याचं कारण ते संवेदनशील आहेत. त्यांना अशा पद्धतीचा कोडगेपणाची सवय नाहीये की किती टीका झाली तरी सुद्धा आपण मुद्दामून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. दुसरं, जेव्हा आपल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे तर आपल्याला उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आता याच्यावरती माहिती सगळी तपासून देणार आहे, लेखी जे आहे ते. तर या सगळ्यामधून या गोष्टी स्पष्टच होणार आहेत. आणि कायद्याच्या कक्षेसमोर पण पुरावा नसताना उगाच कोणाची तरी चौकशी करण्याची अपेक्षा ठेवून राळ उडवत बसायची, हे जे सगळं आहे त्या सगळ्याबद्दल मात्र मला असं वाटतं की कुठेतरी विषयाला कलाटणी देण्याचा जो प्रयत्न होता तो आता उलट मी तर असं म्हणते की सर्वोच्च न्यायालय. मी शेवटी ॲडव्होकेट निशांत कातनेश्वर यांच्याकडे जातोय. ॲडव्होकेट निशांत, तुमच्या अनुभवानुसार आणि ज्या पद्धतीचा आर्ग्युमेंट सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात झालेला आहे, फैसला कोणत्या बाजूने होऊ शकतो, काही अंदाज येतोय? नाही, फैसला कोणत्या बाजूने येऊ शकतो हे कोणीही सांगू शकणार नाही. ते ज्या दिवशी फैसला येईल त्याच दिवशी ते मान्य न्यायमूर्ती सांगू शकतील. फक्त मला इथे असं नमूद करावं वाटतं की गोंधळाची स्थिती काय आहे. ऍक्च्युली मुंबई पोलीस एन्क्वायरी करते सेक्शन 174 CRPC खाली. त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर जेव्हा घटना घडली तेव्हा इमिजिएट कोण होतं, परिस्थिती काय होती त्या घटनास्थळाची, अशी चौकशी करून जर मुंबई पोलिसांनी लवकर त्यांचा काही असू द्या क्लोजर रिपोर्ट जरी दिला असता तरी हरकत नव्हती, किंवा एखादी अज्ञात व्यक्ती याच्यामध्ये अबॅटमेंट म्हणजे प्रवृत्त केल्या स्थानिक होते असं म्हणलं असतं तरी चालू नसतं. पण हा जो मधला काळ गेला मोठा, याच्यामुळे सगळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि हे सगळं पुढे झालेलं आहे. मला असं वाटतं हे जर लवकर संपलं असतं तर ही वेळ आली नसती. ठीक आहे, तपास लांबला त्यामुळं 1000 फाटे फुटले. बात निकली है तो दूर तलक जाएगी असं म्हणत हा तपास लांबला आणि मग तेवढी चर्चा सुरू झाली. मी इथेच थांबतोय कारण उद्या पुन्हा याच विषयावरती चर्चा करावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टात पुन्हा परवा प्रकरण आहे. पण जी दुःखद घटना या दरम्यान घडली ती म्हणजे मशहूर शायर राहत इंदोरी यांचं निधन झालं. कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते, त्यांच्यावरती इंदोरमध्ये उपचार सुरू होते आणि वयाच्या 17व्या वर्षी राहत इंदोरी यांचं निधन झालेलं आहे. मी वारंवार ही बातमी का सांगतोय, कारण जी एक पिढी आहे गेल्या 20-25 वर्षांपासून, जी खास करून रसिक पिढी आहे की ज्यांना शेरो शायरी आणि कवितांचा आस्वाद घेण्याची हौस आहे, त्यांच्यासाठी राहत इंदोरी हे नाव खूप मोठं आहे. फक्त 2 ओळी त्यांच्या ज्या अजरामर झालेल्या आहेत, सभी का खून शामिल है यहाँ के मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है, या 2 ओळींनी अक्षरशः युवा पिढीवरती त्यांनी गारुड केलं. ते राहत इंदोरी, त्यांचं आज निधन झालं आहे. त्यामुळंच त्यांच्याविषयीच्या सहवेदना, श्रद्धांजली आपण व्यक्त करूया. इथेच थांबूया. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.